नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमेस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत केंद्रीय प्रशासन या दुसऱ्या प्रकरणाच्या संदर्भात आपण मागील काही भागांपासून चर्चा करत आहोत. यामध्ये साधारणतः आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधील पंतप्रधान, पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ, त्यांची रचना, कार्य, अधिकार या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संसदीय शासन व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण मानलं जाणारं तत्त्व म्हणजे सामूहिक जबाबदारी किंवा उत्तरदायित्व, ज्याला आपण कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधील सर्वोच्च यंत्रणा म्हणून गणली जाणारी पंतप्रधान कार्यालय या विषयी देखील आपण सविस्तर अशी माहिती घेतली. आणि मागील भागामध्ये आपण केंद्रीय सचिवालय, त्याचा उगम, त्याचा विकास, त्याची रचना, कार्य, भूमिका याविषयी चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कॅबिनेट सचिवालय याविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर केंद्र सरकारच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधानांचं कार्यालय यांना सर्वात वरिष्ठ असं स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि या दोनही संस्था राजकीय नेतृत्वाच्या थेट देखरेखीखाली आणि मार्गदर्शनानुसार कार्य करत असतात. आणि त्यामुळे त्यांना जे वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व मिळालेलं देखील आपल्याला दिसून येतं. आणि या दोनही संस्था स्वतःचं एक असं सत्ता केंद्र म्हणून आपल्याला बनलेल्या दिसून येतात. आता यातील कॅबिनेट सचिवालय हे कॅबिनेटशी संबंधित असून कॅबिनेटचं कामकाज परिणामकारक रीतीनं आणि कार्यक्षमतेनं व्हावं यासाठी ते मदत करत असतं. मग ह्या कॅबिनेट सचिवाचा उगम कसा झाला किंवा ती सुरुवात कधीपासून झाली त्याविषयी देखील चर्चा करणं आवश्यक ठरतं. साधारणतः कॅबिनेट सचिवालयाचा उगम हा ब्रिटिश काळामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. कारण ब्रिटिश भारतामध्ये त्यावेळी गव्हर्नर जनरल याची एक कार्यकारिणी असत आणि त्या कार्यकारिणीला सहाय्य करण्यासाठी एक सचिवालय होतं. आता सुरुवातीला गव्हर्नर जनरलचा खाजगी सचिव जो होता तोच त्याचा प्रमुख होता. म्हणजे त्या कार्यकारिणीला सहाय्य करण्यासाठी जे सचिवालय होतं त्या सचिवालयाचा हा गव्हर्नर जनरलचा खाजगी सचिवच त्याचा प्रमुख असत. पण पुढे सन 1935च्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या खाजगी सचिवाकडे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीचा सचिव असं त्याचं अतिरिक्त पद त्याच्याकडे सोपवण्यात आलं. म्हणजे एक नवीन पद कायदेशीररित्या ह्या कायद्याने ते तयार केलं. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीचा सचिव असं ते अतिरिक्त पद त्याच्याकडे सोपवण्यात आलं. पुढे सन 1946 साली भारतात हंगामी सरकारची स्थापना झाली. कारण त्रिमंत्रिमंडळानुसार भारताच्या स्वातंत्र्याचं मागणी मान्य करण्यात आली आणि त्यानुसार मग भारतामध्ये हंगामी सरकारची स्थापना झाली पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली. आणि त्यावेळी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीचं सचिवालय हे जे त्याचं नाव होतं हे नाव बदलून त्याचं नाव या हंगामी सरकारने कॅबिनेट सचिवालय असं त्याचं नामकरण करण्यात आलं किंवा त्याचं नाव बदलवण्यात आलं. आता याबरोबरच काय झालं तर हे सचिवालय म्हणजे वेगवेगळ्या मंत्र्यांना आणि मंत्रालयांना कागदपत्र पुरवणारी संस्था न राहता, म्हणजे त्याचा उद्देश पूर्वी तेवढाच होता, पण आता जेव्हा ते कॅबिनेट सचिवालय म्हणून त्याचं नामांतरण झालं त्याच्या अधिकारांमध्ये सुद्धा काही बदल झाले. आणि म्हणून ते केवळ आता मंत्र्यांना किंवा मंत्रालयांना कागद पुरवणारी एखादी संस्था, संघटना म्हणून न राहता वेगवेगळ्या मंत्रालयांच्या कार्यामध्ये समन्वय साधणारी एक संस्था म्हणून देखील ती विकास पावलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं स्वतंत्रोत्तर भारतामध्ये
हे कॅबिनेट सचिवालय आपल्याला पुढे निर्माण झालेलं दिसून येतं. मग ह्या कॅबिनेट सचिवालयाची रचना कशी असते तर ती देखील बघणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. साधारणतः पंतप्रधान हेच कॅबिनेट सचिवालयाचे प्रमुख असतात आणि त्यांना कॅबिनेट सचिव आणि सचिवालयातील इतर जे अधिकारी असतात हे अधिकारी त्यांना सहाय्यक म्हणून कार्य करत असतात. मग ह्या सचिवालयाचे कॅबिनेट सचिवालयाचे 3 प्रमुख असे विभाग पडतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला सांगता येईल तो म्हणजे मुख्य नागरी विभाग, लष्करी विभाग आणि गुप्त वार्ता विभाग. आता यातला जो मुख्य नागरी विभाग जो आहे ज्याला आपण मेन सिव्हिल विंग असं म्हणतो. आता ही संस्थात्मक यंत्रणा आहेत आणि जिच्यामार्फत कॅबिनेट सचिव हा कॅबिनेटला आणि कॅबिनेटच्या समित्यांना सचिवालयीन ज्या काही सेवा असतील त्या सेवा पुरवण्याचं काम करत असतो. म्हणजे ही जी मुख्य नागरी विभाग जो आहे मेन सिव्हिल विंग ही अशी एक संस्थात्मक यंत्रणा आहे की ज्याच्या मार्फत स्वतः कॅबिनेट सचिव हा कॅबिनेटला आणि कॅबिनेटच्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांना सचिवालयीन ज्या काही सेवा असतील त्या सेवा पुरवण्याची जबाबदारी त्याची असते आणि हा विभाग ते कार्य करत असतो. तसंच कॅबिनेट सचिवाच्या अध्यक्षतेखाली ज्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या काही सचिवांच्या समित्या असतात त्यांना देखील या विभागामार्फत सचिवालयीन ज्या काही सेवा आहेत त्या पुरवल्या जातात. तसंच केंद्र शासनाचं कामकाजविषयक नियम तयार करण्याचं कार्य देखील ह्या विभागाकडून केलं जातं. कारण केंद्र शासनाचं केंद्रीय प्रशासनाचे जे काही कामकाजविषयक नियम असतील पद्धती असतील त्या तयार करण्याचं कार्य देखील ह्या विभागाकडून पार पाडलं जातं आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य म्हणून आपल्याला सांगता येतं. दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे लष्करी विभाग ज्याला आपण मिलिटरी विंग असं म्हणतो. आता हा जो काही विभाग आहे हा विभाग कॅबिनेटच्या संरक्षण विषयक ज्या काही समित्या आहेत ती समिती राष्ट्रीय सुरक्षा परिषद, लष्करी व्यवहार समिती नाही का, तसेच संरक्षणविषयक ज्या काही बाबी आहेत त्या बाबींसंबंधित इतर समित्यांना ज्या काही सचिवालयीन सेवा असतात त्या सेवा पुरवण्याचं काम हा लष्करी विभाग करत असतो. म्हणजे कॅबिनेट सचिवालयाच्या अंतर्गत हे मुख्य 3 विभाग मानले जातात ज्यामध्ये मुख्य नागरी विभाग, दुसरा आहे लष्करी विभाग आणि त्याचं काम असं आहे की कॅबिनेटच्या किंवा मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक ज्या समित्या असतील तसंच राष्ट्रीय सुरक्षा परिषद असते, लष्करी व्यवहार समित्या असतात, ह्या कॅबिनेटच्या ज्या काही समित्या आहेत किंवा कॅबिनेटचं संरक्षण विषयक काही जे बाबी असतील त्यासंबंधी आवश्यक असणाऱ्या सचिवालयीन ज्या सेवा असतात त्या सेवा पुरवण्याचं काम हा लष्करी विभाग करत असतो. ठीक आहे. तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे गुप्त वार्ता विभाग ज्याला इंटेलिजन्स विंग असं आपण म्हणतो. आता हा कॅबिनेटच्या संयुक्त गुप्त वार्ता समितीशी संबंधित असलेला हा विभाग आहे आणि हा विभाग हे कार्य हाताळत असतो. म्हणजे जे काही गुप्त वार्ता आहेत किंवा जे हेरगिरी आहेत वगैरे वगैरे नाही का ते सर्व ह्या विभागाच्या माध्यमातून बघितलं जातं. आता मुख्य सचिवालयाच्या व्यतिरिक्त कॅबिनेट सचिवालयामध्ये आणखीन 4 वेगवेगळ्या संघटनांचा समावेश होतो आणि त्या 4 संघटना कोणत्या आहेत तर त्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये एक म्हणजे सुरक्षा महासंचालक ही एक संघटनात्मक यंत्रणा आहे ज्याला डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटी असं म्हटलं जातं. हा सुरक्षा महासंचालक हा एक विभाग आहे. दुसरा आहेत संशोधन आणि विश्लेषण विभाग म्हणजे वरती जो आपण गुप्त वार्ता विभाग जो बघितला इंटेलिजन्स विंग त्याच्याशी संबंधित असलेला काही म्हणजे ज्याला रिसर्च अँड ॲनालिसिस विंग असं आपण म्हणतो किंवा आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये रॉ असं म्हणतो, जी भारताची गुप्तचर विभाग आहेत गुप्तचर संघटना म्हणून जिचा उल्लेख केला जातो ही संशोधन आणि विश्लेषण विभाग.
तिसरा जो आहे तो म्हणजे संयुक्त गुप्त वार्ता समिती, ज्याला जॉईंट इंटेलिजन्स एजन्सी असं म्हटलं जातं, ती आहेत. आणि चौथं जे आहे ते विशेष संरक्षण गट, ज्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असं म्हटलं जातं, हा एक विभाग आहे. या कॅबिनेट सचिवालयातील जर प्रशासनाची जर आपण विचार केला, त्यातील कर्मचाऱ्यांची जर संख्या जर बघितली, तर आपल्याला एकूण कॅबिनेट सचिवालयातील कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ 18,869 एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ह्या कॅबिनेट सचिवालयाच्या कार्याचा व्याप, त्याच्या रचना, त्याचे संघटनात्मक बांधणी, या गोष्टी आपल्याला त्याचा आवाका लक्षात येऊ शकतो. मग कॅबिनेट सचिवालयाची कार्य काय आहेत, तर वेगवेगळ्या स्वरूपाची कार्य आपल्याला ती सांगता येतात. म्हणजे जसं कॅबिनेट सचिवालय पंतप्रधानांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असतं, कारण पंतप्रधान हेच त्याचे मुख्यतः प्रमुख असतात. आणि कॅबिनेट सचिव हा जो आहे हा त्याचा प्रशासकीय प्रमुख असतो. आणि हा जो कॅबिनेट सचिव आहे तो जर विचार केला त्याचा तोच भारतातील ज्या नागरी सेवा आहेत, नागरी सेवा मंडळ, ज्याला सिव्हिल सर्व्हिस बोर्ड म्हणतो आपण, त्याचा पदसिद्ध अध्यक्ष देखील तो असतो. कोण? कॅबिनेट सचिवालयाचा कॅबिनेट सचिव हा भारतीय सिव्हिल सर्व्हिस बोर्ड याचा तो पदसिद्ध अध्यक्ष देखील असतो. हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कॅबिनेटला त्याच्या कार्यात सहाय्य करणं आणि कॅबिनेटचे निर्णय असतील, कॅबिनेटच्या बैठकांचं इतिवृत्तांत असेल, यांचं दप्तर ठेवणं असेल, ही कॅबिनेट सचिवालयाची मुख्यतः जबाबदारी असते. ते कार्य आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. कॅबिनेटचे आणि कॅबिनेटच्या समित्यांचं किंवा मंत्रिगटाचे निर्णय किंवा मंत्रिगटाने दिलेले जे वेगवेगळे निर्देश असतील, यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं कार्य देखील कॅबिनेट सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. त्याचबरोबर भारतीय शासनाचं कामकाज विषयक, भारतीय शासनाचं किंवा सरकारचं प्रशासनाचं जे कामकाज विषयक नियम जे आहेत, उदाहरणार्थ 1961 यांच्या प्रशासनाची जबाबदारी त्यानुसार ही कॅबिनेट सचिवालयाकडे दिलेली आपल्याला दिसून येते. आणि या नियमांची अंमलबजावणी करून केंद्र सरकारच्या मंत्रालयातील विविध खाती यांचं कामकाज सुरळीतपणे चालेल याची काळजी ही कॅबिनेट सचिवालयाला घ्यावी लागते आणि ते सचिवालय घेत देखील असतं. त्याचबरोबर मंत्रालये असतील, खाती असतील, जर यांच्यात मतभेद निर्माण झाले तर त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात सचिवालय सहाय्य करत असतं. आणि अशा प्रकारे शासनाच्या निर्णय प्रक्रियेत कॅबिनेट सचिवालयाची मदत ही वेळोवेळी होताना आपल्याला दिसून येते. एवढंच नाही तर राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील किंवा मंत्री असतील, यांना वेगवेगळ्या मंत्रालयांच्या किंवा खात्यांच्या महत्त्वाच्या कामकाजाची माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात दर महिन्याला कॅबिनेट सचिवालयाकडून ती कळवली जात असते. राष्ट्रपती असतील, विविध मंत्री असतील, उपराष्ट्रपती असतील, नाही का, यांना मंत्रालयीन जी कामकाज आहेत, त्याचे निर्णय आहेत, धोरणं आहेत, नाही का, याची माहिती दर महिन्याला हे सचिवालय ह्या पदांपर्यंत, ह्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतं. त्यामुळे काय होतं की शासनातील ह्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना शासनाच्या एकूण कारभाराबाबत, राज्यकारभाराबाबत महत्त्वाची माहिती सतत मिळत असते. आणि त्या दृष्टीनं कॅबिनेट सचिवालय हे महत्त्वपूर्ण ठरतं. हे कार्य कॅबिनेट सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जात असतं. तसंच देशात काही महत्त्वाचा पेचप्रसंग जर निर्माण झाला असेल तर त्यावरील उपायांचं व्यवस्थापन आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जी वेगवेगळी कार्य चालू असतील, मग त्या कार्यांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम, हे देखील महत्त्वपूर्ण कार्य कॅबिनेट सचिवालयाच्या माध्यमातून केलं जातं. कारण अनेक पेचप्रसंग असतात. कधी दुष्काळ असतात, कधी महापूर असतो, कधी परकीय आक्रमण असते किंवा परकीय शेजारील राष्ट्रांशी विवाद असतात.
किंवा इतर कुठलेही प्रश्न असतील, जसं सध्याचं आता कोरोनाची जी साथ सुरू आहेत नाही का, असे समस्या असतील, पेच प्रसंग असतील, काही वाद असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याचबरोबर ह्या कार्यात समन्वय ठेवण्यासाठी हे सचिवालय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतं. म्हणजे जर सपोज की तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की कॅबिनेट सचिवालयाची कार्य सांगा, तर तुम्हाला ती 1, 2, 3, 4 ह्या स्वरूपामध्ये त्याचं सेपरेशन करून आपल्याला ती मांडता आली पाहिजेत, सांगता आली पाहिजेत. म्हणजे काय सांगता येतील आपल्याला की कॅबिनेटच्या साप्ताहिक बैठकीची विषयपत्रिका कोण ठरवतं, तर कॅबिनेट सचिवालय. कारण कॅबिनेटची दर आठवड्याला एक बैठक होत असते आणि आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असतात वगैरे. मग कॅबिनेटच्या साप्ताहिक बैठकीची विषयपत्रिका त्यातील मुद्दे कोणते असतील ते ठरवण्याचे काम हे कॅबिनेट सचिवालय करत असतं. किंवा कॅबिनेटमधील जी चर्चा होते त्या चर्चेचं इतिवृत्तांत ठेवणं, त्या इतिवृत्तांताचं दप्तर ठेवणं, त्याचे डॉक्युमेंटेशन ठेवणं, ही महत्त्वपूर्ण जबाबदारी कॅबिनेट सचिवालय करत असतं. किंवा अगदीच कॅबिनेटचे जे निर्णय असतात, कॅबिनेटने एखादा कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय झाला, तर त्याचं परिपत्रक काढून त्या परिपत्रकांद्वारे सर्व मंत्रालयांना ते कळवणं, ही जबाबदारीसुद्धा कॅबिनेट सचिवालयाची असते. तसंच संसदेला सादर करण्याची जी काही वेगवेगळी विधेयकं असतील, ती विधेयकं किंवा राष्ट्रपतींनी काढलेली वटहुकूम असतील, याबाबत कॅबिनेटला वेळोवेळी सहाय्य करणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कार्य असतं. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी जर संसदेसमोरील त्यांचं जे अभिभाषण असेल किंवा त्यांनी संसदेकडे जर काही पाठवायचे जे संदेश असतील, तरी हे अभिभाषण असेल किंवा ते संदेश असेल, यांचे मसुदात कोण तयार करतं, तर यांचा मसुदा हा कॅबिनेट सचिवालय तयार करून देत असतो राष्ट्रपतींना. त्या अभिभाषणाचा असेल किंवा संसदेचा असेल, संदेश जो असेल संसदेकडे पाठवण्याचा, त्याचे मसुदे तयार करणे हे एक महत्त्वपूर्ण कार्य करत असतं. त्याचबरोबर संसदेचे अधिवेशन बोलावणं, स्थगित करणं, लोकसभा बरखास्त करणं, याबाबत राष्ट्रपतींच्या आदेशाचे मसुदे तयार करणं, हे देखील काम कॅबिनेट सचिवालय करत असतं. किंवा अगदीच परराष्ट्रांशी झालेले, करार झालेले इत्यादींबाबत मंत्रिमंडळाला जे आवश्यक ते सहाय्य करणं, ही देखील कॅबिनेट सचिवालयाची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर परराष्ट्रात पाठवायच्या शिष्टमंडळातील व्यक्तींबाबत प्रस्ताव तयार करणं. कारण जेव्हा मंत्री किंवा पंतप्रधान, राष्ट्रपती दुसऱ्या राष्ट्रांमध्ये जातात, त्यांच्याबरोबर काही शिष्टमंडळ जातं किंवा काही महत्त्वपूर्ण विषयांच्या संदर्भात काही शिष्टमंडळं पाठवली जातात, तर त्यांच्या संदर्भातले प्रस्ताव तयार करणं हे देखील महत्त्वपूर्ण कार्य हे कॅबिनेट सचिवालय करत असतं. तसंच शासनाची चौकशी समिती नेमण्याबाबतचा प्रस्ताव तयार करणं आणि अशा समितींच्या अहवालावर विचार करणं, ही एक महत्त्वपूर्ण कार्य आहेत. वित्तीय प्रश्न जर काही निर्माण झालेले असतील, म्हणजे वित्तीय प्रश्न निर्माण झालेली जी काही प्रकरणं असतील, ती सर्व प्रकरणं हाताळण्याचं काम कॅबिनेट सचिवालय करत असतं. त्याचबरोबर मंत्र्यांना कॅबिनेटसमोर त्यांच्या निर्णयासाठी जी प्रकरणं ठेवायची असतील, त्यांचे मसुदे तयार करणं, हे देखील महत्त्वपूर्ण कार्य कॅबिनेट सचिवालय पार पाडत असतं. किंवा अगदीच 2 किंवा अधिक मंत्रालयांमध्ये किंवा खात्यांमध्ये जर काही मतभेद निर्माण झाले, तर असे मतभेद निर्माण झाल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करणं, त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न हे कॅबिनेट सचिवालय करत असतं. त्याचबरोबर कॅबिनेटने घेतलेले जे निर्णय आहेत, त्या निर्णयांमध्ये फेरबदल जर करायचा असेल किंवा तो मागे घ्यायचा असेल, तो निर्णय मागे घ्यायचा असेल, तर त्याचा प्रस्ताव तयार करावा लागतो आणि ते करण्याचं काम हे सचिवालय करत असतं. तसंच राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान असतील, यांना कॅबिनेटसमोर मांडावयाच्या जे प्रकरण असतील, त्या प्रकरणांचा मसुदा तयार करणं, ते देखील महत्त्वपूर्ण कार्य सचिवालय करतं. त्याचबरोबर भारत सरकारने दाखल केलेला खटला मागे घ्यायचा असेल, तर त्याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करणं. म्हणजे एकूण कॅबिनेटशी संबंधित, मंत्रिमंडळाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कार्य ही
कॅबिनेट सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडली जात असतात. आणि म्हणून कॅबिनेट सचिवालय ही केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधील एक महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून आपल्याला सांगता येते. तिची भूमिका, तिचे कार्य, तिचे अधिकार हे प्रशासकीय यंत्रणेतील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आणि अधिकार आपल्याला सांगता येतील. एवढंच नाही तर आंतर मंत्रालयीन जो समन्वय आहे तो समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनं सुद्धा सचिवालय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणजे वेगवेगळ्या मंत्रालयांचं कार्य परस्परांशी संबंधित असल्यानं शासनाच्या कारभाराला योग्य अशी दिशा मिळवण्यासाठी आणि शासनाच्या कार्यात एक सुरळीतपणा येण्यासाठी त्यांच्यामध्ये समन्वय साधणं महत्त्वाचं असतं. आणि हा समन्वय साधण्याची जबाबदारी सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडली जाते. मग समन्वय का साधायचा, तर त्याची काही कारणं आहेत आणि त्यासाठी तो समन्वय आवश्यक. म्हणजे काय आहेत, तर जर काही अडचणी निर्माण होत असेल तर त्या अडचणी दूर करण्यासाठी हा समन्वय आवश्यक आहे. शासनाच्या प्रशासनाच्या केंद्रीय प्रशासनाच्या शासनाच्या कारभारावर संदर्भात वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये काही अडचणी निर्माण होत असतील किंवा जर त्यांच्यामध्ये मतभेद झाले तर ते दूर करण्यासाठी हा समन्वय आवश्यक ठरतो. किंवा एखाद्या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये, धोरणामध्ये, निर्णयामध्ये विलंब जो होत असतो तो कमी करण्यासाठी हा समन्वय आवश्यक असतो. किंवा प्रशासकीय कृतीमध्ये समन्वय राखण्यासाठी हा समन्वय गरजेचा आहे. किंवा अगदीच शासनाच्या धोरणांमध्ये, प्रशासनाच्या धोरणांमध्ये समन्वय राहावा तो राखण्यासाठी हा समन्वय साधण्याचा, आंतरमंत्रालयीन समन्वय राखण्याची जबाबदारी ही सचिवालयाची आपल्याला असल्याची सांगता येते. म्हणजे काय, तर शासनाची धोरणं आहेत, योजना असतात, विविध कार्यक्रम असतात. या धोरणांची, योजनांची, कार्यक्रमांची कार्यक्षमतेने आणि तत्परतेने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मंत्रालयाची असते. पण जी धोरणं, योजना किंवा कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीसाठी आंतरमंत्रालयांचं सहकार्य गरजेचं असतं. आणि अशा बाबतीत मंत्रालय कॅबिनेट सचिवालयाचे सहाय्य घेत असतात. आणि अशावेळी कॅबिनेट सचिवाच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्रालयाच्या सचिवांची बैठक घेतली जाते आणि त्यातून समन्वयाचा मार्ग शोधला जातो. आणि म्हणून कॅबिनेट सचिवालय हे तज्ज्ञ प्रशासक असतात या सचिवालयामध्ये. ते या बाबतीत योग्य ते मार्ग सुचवू शकतात. आणि म्हणून आंतरमंत्रालयीन समन्वय राखण्याच्या भूमिकेतून कॅबिनेट सचिवालयाची जी भूमिका आहे, जो रोल आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं सांगतं. तर ज्याच्यातून केंद्रीय प्रशासनामध्ये, केंद्रीय प्रशासनाच्या शासनाच्या धोरणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, योजनांमध्ये समन्वय राखला जातो आणि एक प्रशासनामध्ये एकसूत्रता राखण्याच्या दृष्टिकोनातून कॅबिनेट सचिवालयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला सांगता येते. मग ह्या कॅबिनेट सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख आपण म्हटलं की कॅबिनेट सचिव हा त्याचा प्रशासकीय प्रमुख असतो आणि कॅबिनेट सचिवाच्या देखरेखीखाली हे कॅबिनेट सचिवालय कार्य करत असतं. त्याच्या नियंत्रणाखाली, देखरेखीखाली ते काम करत असतं. मग त्याच्याबद्दल देखील आपण काही माहिती घेणं आवश्यक ठरतं. ते तसं क्रमप्राप्त ठरतं. आता हे जे कॅबिनेट सचिव हे जे काही पद आहेत हे मुळात सन 1950 साली ते निर्माण करण्यात आलेलं आहेत. आणि पहिले NR पिल्लाई हे पहिले कॅबिनेट सचिव भारताचे आपल्याला बनलेले दिसून येतात. आणि त्याच्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, ज्याला IAS म्हणतो आपण, या भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ प्रशासकाला हे पद देण्याची प्रथा आपल्याला पडलेली दिसून येते. आता कॅबिनेट सचिव हा कॅबिनेटच्या बैठकीला हजर असतो, कारण कॅबिनेटची बैठक ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत असते आणि त्याला केवळ कॅबिनेट मंत्रीच हे हजर राहू शकतात. परंतु कॅबिनेट सचिवालयाचा कॅबिनेट सचिव हा मुख्य प्रशासकीय प्रमुख आहेत, प्रधान सचिव आहे तो, आणि तो ह्या कॅबिनेटच्या बैठकीला हजर असतो.
आणि तो कॅबिनेट सचिव हा स्वतः पंतप्रधानांच्या शेजारी, पंतप्रधानांची जी खुर्ची असते त्या खुर्चीच्या शेजारी खुर्ची ही कॅबिनेट सचिवाची असते आणि त्यांच्या शेजारी बसून पंतप्रधानांना आवश्यक ती माहिती पुरवण्याची जबाबदारी ही कॅबिनेट सचिवाची आपल्याला असल्याची सांगता येते. मग ह्या कॅबिनेट सचिवाची नेमणूक कोण करतं? तर सर्वसाधारण पंतप्रधानांचा विश्वास असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक म्हणजे प्रशासकीय सेवेतील IAS दर्जाच्या प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ प्रशासकाला आणि ज्याच्यावर पंतप्रधानांचा विश्वास आहे अशा व्यक्तीची नेमणूक या पदावर केली जाते. भारतीय प्रशासकीय सेवेत दीर्घकाळ काम केलेल्या आणि अगदी निवृत्तीच्या जवळपास आलेल्या प्रशासकाची नेमणूक या पदावर साधारणतः केली जाते आणि ती पंतप्रधानांच्या इच्छेनुसार केली जाते. म्हणजे पंतप्रधान त्यांच्या विश्वासातील व्यक्ती तिथे नेमू शकतात. ह्या पदावर नेमलेली व्यक्ती दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत असल्यानं ह्या पदावरती साधारणतः 2-3 वर्ष काम करू शकते किंवा तेवढाच काळ त्या व्यक्तीला भेटत असतो. आणि त्याचबरोबर कॅबिनेट सचिव म्हणून 3 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या जर आपण बघितली तर ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आपल्याला सापडू शकते. म्हणजे इतका कमी काळ त्या व्यक्तीला त्या पदावर भेटू शकतो. यावरून ह्या पदावरील व्यक्तींमध्ये सतत बदल होतात आणि ते बदल का होतात तर ते बघणं गरजेचं आहे. ते आपल्याला यावरून दिसून येतं, म्हणून ते बघणं देखील गरजेचं आहे. मग कॅबिनेट सचिवाची कार्य काय आहेत तर ते आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे. म्हणजे कॅबिनेट सचिव हा अगदी त्याच्या हुद्द्याप्रमाणे कॅबिनेटचा सचिव असतो. कॅबिनेट जे मंत्री असतात मंत्रिमंडळाचा, कॅबिनेट मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून तो कार्यरत असतो. कॅबिनेटच्या बैठकीला तो हजर असतो आणि पंतप्रधान हे कॅबिनेट सचिवालयाचे प्रमुख असल्याने कॅबिनेट सचिव हा डायरेक्ट पंतप्रधानांच्याच हाताखाली काम करत असतो. त्याचबरोबर कॅबिनेट सचिव हा केंद्र शासनाच्या सर्व सनदी सेवांचा तो प्रमुख असतो. हे देखील महत्त्वपूर्ण आहेत आणि ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या सर्व सिव्हिल सर्व्हिस आहेत भारतातील त्या सर्व सिव्हिल सर्व्हिसचा प्रमुख हा कॅबिनेट सचिव असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रशासकीय प्रमुख म्हणूया आपण. त्याचबरोबर वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांच्या ज्या समित्या असतात त्या समित्यांचा देखील तो अध्यक्ष असतो. तसंच आंतरमंत्रालयाच्या संबंधित प्रकरणांबाबत सचिवालयाच्या ज्या समित्या असतात त्या समित्यांचा देखील तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. इतकी महत्त्वपूर्ण जबाबदारी ही कॅबिनेट सचिवाची असते. त्याचबरोबर कॅबिनेट सचिवाने काही महत्त्वपूर्ण बाबतीमध्ये सहाय्य करणं ही त्याची जबाबदारी आहे. कोणत्या बाबतींमध्ये तर एक असं सांगता येईल आपल्याला की केंद्र शासनाची धोरणं आणि कार्यक्रम यामध्ये समन्वय साधणं ही महत्त्वपूर्ण जबाबदारी कॅबिनेट सचिवाची असते. त्या बाबतीत सहाय्य करणं, समन्वय साधणं ही एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याची सांगितली जाते. दुसरं असं की केंद्र सरकारची मंत्रालये किंवा केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या प्रशासनात अडचणी जर निर्माण झाल्या किंवा त्यात विलंब करणारे प्रश्न जर निर्माण झाले तर त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी ही कॅबिनेट सचिवाची असते. म्हणजे केंद्र सरकारमध्ये असो किंवा केंद्र शासनात, राज्य शासनात त्यांच्या प्रशासनातल्या अडचणी किंवा काही विलंब निर्माण करणारे प्रश्न जर तयार झाले असतील तर त्यातून मार्ग काढण्याचा, त्यातून समन्वय साधण्याचा महत्त्वपूर्ण जबाबदारी कार्य हे कॅबिनेट सचिवाचं असल्याचं आपल्याला सांगता येतं. तिसरं असं सांगता येईल की प्रशासकीय सुधारणांसाठी केलेल्या उपाययोजनेवर लक्ष ठेवणं. ज्या विविध प्रशासकीय सुधारणा असतात म्हणजे जसं 1967ला पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग, 2005ला दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग किंवा वेगवेगळे जे मध्ये कमिशन नेमतात जसं सरकारी कमिशन असेल, पंची कमिशन असेल, नाही का, ज्यांनी वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणा सुचवलेल्या असतील तर अशा प्रशासकीय सुधारणांसाठी केलेल्या ज्या उपाययोजना असतील मग त्या उपाययोजनांवरती लक्ष ठेवणं, त्यांचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही ही देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी सचिवाची असते. तसेच कॅबिनेटचा सचिव म्हणून ज्या बाबतीत कॅबिनेट किंवा कॅबिनेटच्या समित्या यांचा निर्णय किंवा त्यांचा आदेश आवश्यक आहे
सचिव या नात्यानं सचिव म्हणून ज्या ज्या बाबतीमध्ये कॅबिनेट असेल, कॅबिनेटच्या समित्या असेल, यांचे निर्णय, आदेश जिथे आवश्यक असतात, अशी प्रकरणं ही सचिवापुढे मांडली जातात आणि त्याला मान्यता देणं, मंजुरी देणं, तसे निर्णय देणं, निर्देश देणं, आदेश देणं, ही जबाबदारी देखील कॅबिनेट सचिवाची आपल्याला असल्याची सांगता येते. एकूणच केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधील कॅबिनेट सचिवालय ही एक सर्वोच्च अशी यंत्रणा आपल्याला सांगता येते. जसं केंद्रीय सचिवालय आहेत, तसंच कॅबिनेट सचिवालय हे देखील महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतं. आणि कॅबिनेट सचिवालयाची त्याचा उगम कसा झाला, त्याची रचना कशी आहेत, त्याचे कार्य आणि अधिकार काय आहेत, त्यातील कॅबिनेट सचिव यांची नेमणूक कोण करतं, त्यांचे अधिकार, त्यांचे कार्य काय आहेत, या सगळ्या गोष्टींची आपल्याला सविस्तर चर्चा इथपर्यंत करता येते. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्ही वेगवेगळ्या संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करू शकतात, ते रेफर करू शकतात. त्याचबरोबर MPSC UPSCची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक पॉलिसी असे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्ही अभ्यासत असतात. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला केंद्रीय प्रशासन, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन या संदर्भामध्ये तुम्हाला भरपूर असं मटेरियल त्यामध्ये तुम्हाला अभ्यासण्यासाठी भेटेल. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही आवश्यकता असेल, काही समजलं नसेल तर तर त्या संदर्भात आपण तशी चर्चा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे दुसरं जे प्रकरण आहे केंद्रीय प्रशासन, ते प्रकरण आपण इथं त्याचा अभ्यासक्रम आपल्याला सिलेबसमध्ये जसा दिलेला आहे त्यानुसार तो आपण पूर्ण केलेला आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही Google क्लासरूमवरती, Google मीटवरती आपल्या किंवा अगदीच व्हॉट्सअपवरती जरी विचारल्या, फोन करून विचारलं तरी काही अडचण नाही, तरीही चालेल. पुढील भागामध्ये आपण पुढचं आपलं जे प्रकरण आहे त्याला आपण सुरुवात करूया. ह्या प्रकरणाच्या नंतर आपण एक टेस्ट घेणार आहोत Google क्लासरूमवरती. ती टेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहेत. आणि त्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही वेळोवेळी कळवत चला. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.